नमस्कार, मी प्रीती. आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. भाजपकडून उमेदवारी मिळालेल्या उमेदवारांमध्ये रामदास आठवले, विनोद तावडे, श्रीमती माया चिंतामण इवनाते आणि रामराव वडकुते यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील विधानसभेतील संख्याबळ पाहता भाजपचे सर्व 4 उमेदवार हमखास निवडून येण्याची शक्यता आहे. याविषयी आरपीआय आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्याशी खास बातचीत केली. आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी पाहूयात. रामदासजी आठवले आहेत, पुन्हा एकदा राज्यसभेवर येणार आहेत. सर, काय सांगाल सर? राज्यसभेवर आपल्याला बीजेपीने संधी मिळालेली आहे आणि बीजेपी मित्र पक्षांना संपवते या आरोपाशी मी सहमत अजिबात नाही. कारण मी बीजेपी सोबत राहून एनडीए मध्ये राहून मी माझा पक्ष हा सगळ्यात तरी घरामध्ये वाढवलेला आहे. त्यामुळे मला तिसऱ्यांदा राज्यसभा मिळालेली आहे. नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी आणि नितीन नवीनजी त्यांचे अध्यक्ष आहेत आणि मला ही राज्यसभा मिळवून देण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाचा वाटा आहे. त्यांनी मोठे प्रयत्न केले आणि त्यामुळे मला राज्यसभा मिळालेली आहे. त्यामुळे मी देशभर फिरणार आहे आणि मी सगळ्या आमच्या समाजाच्या समस्या आहे त्या आता सोडवण्यासाठी मी प्रयत्न रामदासजी आठवले, कॅमेरामॅन दत्ता प्रसाद, किरण जाधव, आवाज इंडिया.